महोदयांच्या संमतीनं आणि त्याला माननीय विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे। नाही उत्तर हरकत नाही अध्यक्ष महोदय, विचारायला काय हरकत नाही। सन्माननीय सरकारने अंतर्गत जर काही ठरवलेलं असेल तर पिजन होल मध्ये किमान हे उत्तर यांचे हे मंत्री देतील असं। शेवटी प्रश्न एवढा गंभीर असताना खुद्द उपमुख्यमंत्री जे खात्याचे मंत्री आहेत यांच्याकडे काय फाईल जाणार नाही, ह्यांना काय कळणार नाही, ह्यांना काय उत्तर दिल्यावर त्याचा निष्कर्ष काय हे ते ठरवणार आहेत। त्यामुळे अध्यक्ष महोदय एवढा गंभीर प्रश्न विचारलेला असताना किमान प्रश्नोत्तराच्या तासाला मंत्री महोदयांनी उपस्थित राहणं, मग मुख्यमंत्री स्वतः बऱ्याच वेळेला उपस्थित राहतात, उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहिले तर त्या प्रश्नाला पुन्हा ज्यावेळी त्यांच्याकडे फाईल जाईल तेव्हा किमान ते सांगतील अरे नाही असं करायला पाहिजे। पण अध्यक्ष ह्यांच्याकडे फाईल नाही जाणार, आवक नाही आणि जावक नाही, हे नुसतेच आणि किती वेळा किती वर्ष हा भार वाहणार तुम्ही हेही आम्हाला सांगा। माननीय अध्यक्ष महाराज, माननीय जयंत पाटील साहेब मागची 5 वर्ष सुद्धा मंत्री होऊ शकले नाहीत, आता सुद्धा ते मंत्री होऊ शकले नाहीत। त्यामुळे मंत्रिपदाचा भार वाहायची किंवा मंत्रिपदाचा भार वाहण्याची संधी मिळावी ही इच्छा असणं हे स्वाभाविक आहे, कारण बरेच काळ ते मंत्री राहिलेले आहेत। राहिला प्रश्न ते म्हटले की ह्यांना समजणार नाही, ह्यांना कळणार नाही, ह्यांच्याकडे फाईल जाणार नाही। माझं एवढंच म्हणणं आहे, मी उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो। मी काल आणि आज 2 दिवस या दोन्ही लक्षवेधींचं पूर्ण ब्रीफिंग घेतलंय। माननीय गृहनिर्माण मंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदयांनी या उत्तरामध्ये काय उत्तर द्यायचं त्या डायरेक्शन्स, त्या सूचना, ते आदेश त्यांचा एक सहकारी मंत्री म्हणून मला दिलेले आहेत। माझ्या उत्तरानं जर जयंत पाटील साहेबांचं, अमीन पटेल साहेबांचं किंवा सभागृहातल्या कुठल्याही सन्मान्य सदस्याचं जर नाही समाधान झालं तर अध्यक्ष महोदय आपण डायरेक्शन मला देऊ शकता, मी पुरेपूर सन्मान्य सदस्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न माझ्या उत्तरामध्ये करेन। चालेल मंत्री महोदय, उत्तर चालू ठेवा। तर सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी सांगत होतो या 67 इमारत मालकांनी आपल्याकडे पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर केला आणि त्याच्यापैकी 30 इमारतींना आपण एनओसी प्रदान केलेली आहे। आपण जसं सन्मान्य अमीन पटेल साहेब म्हटलात की विशेष भूसंपादन अधिकारी SRA मध्ये आपल्याकडे नाही। 2 महिन्यापूर्वीपर्यंत आपल्याकडे एक स्वतंत्र अधिकारी होते, परंतु आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती ही मंत्रालयामध्ये झालेली आहे। तर आजच माननीय महसूल मंत्र्यांना विनंती करून एक स्वतंत्र उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी भूसंपादन कामासाठी SRA कडे त्यांनी द्यावा अशा पद्धतीचा प्रस्ताव आपल्या विभागामार्फत माननीय महसूल मंत्र्यांकडे केला जाईल आणि आवश्यकता असली तर माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री हे माननीय महसूल मंत्र्यांशी बोलून म्हाडाकडे पुढचा SRAचा विषय असल्यामुळं तर म्हाडाकडे आपण एक विशेष डेप्टी कलेक्टर भूसंपादनासाठी देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी देऊ आणि आपण जे म्हटलं की प्रस्ताव आल्या 1 महिन्यात त्याला एनओसी देणार का, तर या संदर्भामध्ये आपण माननीय अतिरिक्त मुख्य सचिव तथा ACS गृहनिर्माण यांना तशा सूचना दिलेल्या आहेत। त्या ठिकाणी ज्या अशा 60 असतील किंवा 30 असतील जे एनओसी साठी प्रस्ताव येतील त्याचा दर 2 महिन्यानं रिव्ह्यू सचिव स्तरावरनं घ्यावा आणि कुठल्याही एनओसी साठी प्रलंबित प्रस्ताव नाहक राहू नये अशा सूचना आजच या ठिकाणी दिल्या जातील। पराग आळवडी।